रॉयल एन्फोर्समध्ये जॉइन करणार आहे, ट्रेनिंग घेत आहे, ट्रेनिंगमध्ये गाडी, बंगला, चेक, मोटिवेशन बघून तुम्ही रॉयल एन्फोर्समध्ये जॉइन करणार, तर पुढे चालून तुमच्यासोबत खूप मोठा स्कॅम होणार आहे, तुम्ही स्कॅममध्ये फसणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया की तुमच्यासोबत कसे स्कॅम होतात आणि तुम्ही स्कॅममध्ये कसं फसू शकता आणि लोकांसोबत किती स्कॅम होत आहेत. तर चला व्हिडिओला डिटेलमध्ये आपण बघूया. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेला असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला फॉलोइंग प्रोडक्टचे काही प्रोडक्ट पाहिजे असेल किंवा इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा जॉईन करायचं असेल तर वर दिलेल्या नंबरवर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. जसे की तुम्ही वर्क फ्रॉम होम सर्च करते वेळेस तुम्हाला फॉलोइंग प्रोडक्ट्सविषयी माहिती मिळालेली असेल, तुम्ही पण फॉर्म अप्लाय केलेला असाल, तुम्हाला कॉल आलेला असा पर्सनचा, त्यानंतर तुमची 2-3 दिवसाची ट्रेनिंग चालू असेल, ट्रेनिंगमध्ये गाडी, बंगलाचे एक मोटिवेशन बघून तुम्ही फॉरवर्डमध्ये जॉईन करण्याचा विचार करताय. त्यानंतर तुम्हाला यामध्ये असं सांगितलं जात असेल की जर तुम्ही डायरेक्टली 2CC केलात तर तुम्हाला यामध्ये फिक्स सॅलरी येईल की किंवा एक वेळेस तुम्ही तुमचं 2CC केला तर तुम्हाला यामध्ये काहीच काम करायचं नाही आहे असं सांगून जर तुम्हाला यामध्ये जॉईन करत असेल तर ते पर्सन तुमच्यासोबत खूप मोठा स्कॅम करत असेल. कारण फॉरवर्डिंग प्रोडक्ट्समध्ये जर तुम्हाला काहीच काम करायचं असेल तर तुम्हाला फॉरवर्डिंग प्रोडक्ट कंपनी पैसे कुठून देणार, हा विचार स्टार्टिंगला करा आणि त्यानंतर जॉईन करा. तर यामध्ये कोणते कोणते स्कॅम होत आहेत. तर फॉरवर्डिंग प्रोडक्ट्समध्ये स्टार्टिंगला सांगितलं जातं की तुम्हाला ID बनवण्यासाठी 199 299 द्यावे लागतील. सेकंड असतो यामध्ये तुम्हाला ID ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला 1500चा कोणता तर प्रोडक्ट घ्यावा लागेल, ₹2000 अमाऊंट तुम्हाला पे करावं लागेल, त्यानंतरच तुमची ID ॲक्टिवेट होईल. थर्ड फ्रॉड असतं तुम्हाला कॉम्बो होल्ड करण्यासाठी 15,000 10,000 5,000 कंपनीकडे तुम्हाला द्यावे लागेल, त्यानंतरच तुमचा कॉम्बो होल्ड केला जाईल आणि त्यानंतरच तुम्हाला यामध्ये 2CC करता येईल. नेक्स्ट जे असतं यामध्ये तुम्हाला लीड्स दिल्या जातील, त्या लीड्सवर तुम्हाला फक्त कॉल करायचे आहे, त्यानंतर तुमचं यामध्ये काहीच काम नाही. अशा प्रकारचं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर बिलकुल त्या पर्सनपासून लांब राहा आणि ॲक्च्युअलमध्ये फॉरवर्डच्या काय पॉलिसीज आहेत, तुम्हाला काय वर्क करायचं आहे हे डिटेलमध्ये जाणून घ्या आणि त्यानंतरच जॉईन करा. नाहीतर तुमच्यासोबत खूप मोठा स्कॅम होऊ शकतो. तुमचे यामध्ये 30,000 अमाऊंट जे आहे तुम्ही यामध्ये तुमची अमाऊंट जी आहे ती फसू शकते किंवा तुम्हाला फसवलं जाऊ शकतं. तर फॉरवर्डिंग प्रोडक्ट्सच्या काही पॉलिसीज आहे त्याविषयी माझा एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही व्हिडिओ पण बघू शकता किंवा फॉरवर्डमध्ये तुम्हाला जॉईन करायचं पण तुम्ही अपलाईन विषयी तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करताय. तुम्हाला ते अपलाईन जर डिटेलमध्ये माहिती सांगत नसेल, घुमून फिरून तुम्हाला फक्त गाडी बंगलाचे एक मोटिवेशन जर सांगत असेल तर ते त्या पर्सनपासून लांब राहणे. जे पर्सन तुम्हाला जेन्युइन माहिती सांगते त्या पर्सनसोबतच जॉईन करा किंवा कामाविषयी काय माहिती आहे त्यानंतरच जॉईन करा. जर तुम्हाला पण फॉरवर्डिंग प्रोडक्ट्समध्ये जॉईन करायचं असेल, ऑटोमेशन सिस्टम काय आहे, लीड्स कशा भेटल्या जातात किंवा तुम्हाला यामध्ये कसं जॉईन करायचं असतं, 2CC काय आहे, डिटेलमध्ये जर डिस्कस करायचं असेल किंवा जाणून घ्यायचं असेल तर वर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्हाला फॉरवर्डमध्ये जॉईन करायचं असेल तर वर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून माझ्यासोबत तुम्ही जॉईन करू शकता. आय होप आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलेलं असेल की फॉरवर्डिंग प्रोडक्ट्समध्ये तुमच्यासोबत कोणते स्कॅम होऊ शकतात आणि तुम्हाला कसं फसवलं जाऊ शकतं आणि यामध्ये खूप सारे पर्सनला फसवलं जाते. त्यानंतरच लोक असं सांगतायत की फॉरवर्डिंग प्रोडक्ट्स कंपनी फेक आहे.